आपण राहुलजींना भेटलात, राहुलजींनी आपल्याला सांगितलं की तुम्ही कर्नाटकमध्ये जाऊन त्या ठिकाणी एफआयआर दाखल करा. कर्नाटकमध्ये 0 एफआयआर दाखल झाला. नाही ठीक आहे, त्यांनी नसेल सांगितलं, तुम्हाला मनात वाटलं असेल, पण मी तुम्हाला सांगतो, नाही द्या ना शेवटी, असं नाही, द्या शेवटी. पण मी तुम्हाला सांगतो, आपण जर बघितलं तर याच्यामध्ये हा जो काही 0 एफआयआर आहे हा घेण्याचा अधिकारच कर्नाटकला नाही. इट इज इल्लीगल. याचं कारण 0 एफआयआरच्या संदर्भातला नियम असा आहे की ज्यावेळी विक्टिम एफआयआर करण्याच्या परिस्थितीत नसेल त्यावेळीच विक्टिमला 0 एफआयआर करता येतो. जिथे एफआयआर करायचा ज्यांचं ज्युरिस्डिक्शन आहे त्या ज्युरिस्डिक्शन मध्ये जर विक्टिम पोहोचू शकत नसेल तर 0 एफआयआर होतो आणि तो 0 एफआयआर हा त्या पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी कन्वर्ट होतो. अशा पद्धतीनं 0 एफआयआर घेण्याचं ज्युरिस्डिक्शन कर्नाटकला बिलकुल नाही. खरं म्हणजे कर्नाटक मधल्या पोलीस स्टेशनने तुम्हाला हे सांगायला पाहिजे होतं की या ठिकाणी 0 एफआयआर ची केस नाही आहे, कारण यू हॅव ऍक्सेसिबिलिटी टू द पोलीस स्टेशन वेअर इट इज रजिस्टर्ड. यू हॅव ऍक्सेसिबिलिटी. आणि त्यांनी जर तो रजिस्टर केला नाही तर 175(3) च्या अंतर्गत तुम्ही कोर्टातनं तो रजिस्टर करून घेतला पाहिजे. पण मी तुम्हाला आश्वासित करतो, तुमच्या मनात शंका ठेवू नका. आकाश पाताळ एक करू, पण या केसमध्ये जर कोणाचा घातपात असेल, कोणाचाही बाप असला तरी त्याला खोदून काढू, सहन नाही करणार. कदाचित तुमच्या तीव्रतेपेक्षा माझी तीव्रता कमी असू शकते, पण इतकी बोथट नाही आहे की अजितदादांच्या केसमध्ये कोणी कॉन्स्पिरसी करेल आणि आम्ही त्याला सोडून देऊ, त्याचा मुर्दाही खणून काढू, एवढं तुम्हाला मी